कोपरगाव शहरातील अवैध गोवंश कत्तलखान्यांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली असून पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संजयनगर परिसरात धडक मोहीम राबवत अवैध बांधकामावर हातोडा चालवला आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही काही ठिकाणी अवैधरित्या गोवंश कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या। कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, संजयनगर आणि बैल बाजार रोड परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे विविध हिंदू संघटना आणि गोरक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते। याच पार्श्वभूमीवर 25 मे रोजी विविध हिंदू संघटना, गोरक्षक, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली होती। बैठकीत शहरातील अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती। बैठकीनंतर पालिका प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या। नोटिसा दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा संजयनगर परिसरात दाखल झाला। त्यानंतर अवैध कत्तलखान्यांवरील पत्र्याचे शेड तसेच अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली। पालिका प्रशासन सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणांवरील उर्वरित अवैध बांधकामेही हटवण्याची मोहीम सकाळपासून सुरू ठेवण्यात आली। या कारवाई दरम्यान परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत मोहीम सुरू ठेवली। शहरातील अवैध कत्तलखान्यांविरोधातील ही कारवाई पुढील काही दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे। कोपरगाव नगर परिषदेमार्फत जे गोमांस विक्रेते ज्या ठिकाणी सापडलेले होते त्या ठिकाणी जे अनधिकृत कत्तलखाने आहेत ते कत्तलखाने त्यांचं अतिक्रमण काढून जमीनदोस्त करण्याची कार्यवाही नगरपालिकेने केलेली आहे। एकूण किती कारवाई करण्यात आलेली, किती ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे? 7 ठिकाणी एकूण कारवाई करण्यात आलेली आहे। त्या कारवाईमध्ये नगरपालिकेचे सगळे कर्मचारी, 2 JCB, 3 ट्रॅक्टर अशी आणि त्याचबरोबर अग्निशमन दल, 1 ॲम्ब्युलन्स, त्याचबरोबर कोपरगाव पोलीस स्टेशनमार्फत चोख असा बंदोबस्त, त्याच्यामध्ये 1 PI, 2 PSI आणि इतर कर्मचारी असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। यापुढे काय आवाहन करणार, कशा प्रकारे कारवाई सुरू ठेवणार? या परिसरामध्ये जे नागरिक आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनधिकृत व्यवसाय करू नये। अशा प्रकारे जर आम्हाला या ठिकाणी सापडून आलं तर आपण त्याच्यावरती अतिक्रमण म्हणून कारवाई करणार आहे। शहरात जे अतिक्रमण आहेत, अवैध अतिक्रमण, त्याच्यावर पण कारवाई होणार आहेत। या सर्वांवरती जे शहरामध्ये अतिक्रमण असतील त्यांना पण रीतसर नोटिसा देऊन पुढील कारवाई करणार आहे। आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की ज्यांचं अतिक्रमण असेल त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं, नाहीतर नगर परिषद त्यांच्यावरती कारवाई करेल आणि झालेल्या कारवाईचा खर्च होतो।